बापरे, साखरेचा भाव तर रात्रीतूनच वाढ बाबा डायरेक्ट आता. आणि सोन्यापेक्षा साखर महाग झाली ना. बापरे, काय महाग झाली साखर. आणि एक तर आता रक्षाबंधन येऊ राहिलं आणि त्याच्या सरकारनं साखरेचा भाव वाढून ठेवला आता. आता काय करावं गाडे, डायरेक्ट रात्रीतून भाव वाढा ना रात्रीतून. अरे बापरे. कोणाला? हॅलो, काय तू राखी बांधली राहिली? काय तुला ओवाळणी तर पैसे नाही लागत, 10 किलो साखर लागते? अरे बापरे, तुला साखरचा भाव माहितीये का? 80 रुपये किलो झाले साखर. माझ्याकडे एवढे पैसे नाही, साखर नाही भेटणार तुला. मी फक्त 10 रुपये देईन बाबा. काय साखर नाही दिली राखी नाही बांधणार? अरे तुला फोन बाप्पा, साखर नाही दिली तर राखी बांधणार नाही आणि सरकार ना भाव वाढून ठेवला आता साखरेचा. काय करावं गाडी आता? पॅकेटात पैसे नसेल, सारे उंदराच लेंडे असेल. हे काय उंदराच लेंड आहे? एक काम करतो आता डायरेक्ट सरकारलाच फोन लावतो अजून. काय हॅलो, सरकार आहे का? हो बोला, काय झालं? काय झालं म्हणजे तुम्ही काय करून ठेवले साखर सोबत? काय केलं? अरे पुन्हा मंडळाला काय केलं? तुम्हाला माहित नाही तुम्ही काय केलं तर? साखरेचा भाव कोण वाढेल तुम्ही? साखरेचा भाव कोण वाढेल तुम्ही सणासुदीचा? आता दिवाळी आहे, दसरा आहे, रक्षाबंधन आहे, सणासुदी साखरेचा भाव वाढून ठेवला का? आता पाहुणे रावळे येते घरी तर चहा नाही लागणार का? चहा साखर लागते ना. आणि त्याला काय काळा चहा पाजवा का आता? आणि आम्ही काळा चहा पिवा का आता? तुम्ही कुशल साखरेचा भाव वाढून ठेवले म्हणल्यावर मग एवढा भाव वाढला. मला तर वाटतं आता काही दिवसात ना साखर पण हप्त्यावर घ्यावं लागणार आहे. बहिणीचा फोन आला होता मला, ती म्हणे राखी बांधायला येऊ राहिले आणि मला ओवळणी तर पैसे गिसे नको म्हणे, 10 किलो साखर लागती. मग सांगा आता तुम्ही जे एवढं साखर कुठून दे? मी एक तुम्ही भाव वाढून ठेवला ना आणि माझ्याकडे 1 रुपया पण नाही. पॅकेटात सारे लेंडाचे हे बा. आणि ती म्हणे राखी साखर जर नाही दिली ना राखीच बांधणार नाही म्हणे मी. मग सांगा तुम्ही काय करू? एक तर तुम्ही लाडकी बहीण करून ठेवली ती, पण 1500 रुपये देऊ राहिले तुम्ही तिला दर महिन्याला. तिला 1500 रुपये द्यायचे आणि लाडक्या भावाकडून वसूल करून घ्यायचे, म्हणजे लाडक्या दाजीकडून वसूल करून घ्यायचे आणि तेच पैसे लाडके बहिणीला द्यायचे, म्हणजे आमचेच पैसे लाडके बहिणीला द्यायचे. म्हणजे वा रे वा तुम्ही. हे बघा, साखरेचं उत्पादन कमी झाल्यामुळं साखरेचा भाव वाढला. वा 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 वा, बरं तुमचं रात्रीतूनच उत्पादन कमी झालं, साखरेचा भाव खुशाल वाढून ठेवला तुम्ही. माणसं झोपेला असताना, मी झोपेला असताना मला विचारता येत नव्हतं का वाढू का नको? साखरेला एवढा भाव करून तुला मरणाचा. आमच्या मालाला देतात कधी भाव? खुशाल भाव वाढून तुला रात्रीतून मी झोपेल होतं. मला विचारता येत नव्हतं वाढू का नको? मला विचारलं असतं मग मी आधीच 2-4 पोते साखर घेऊन आलो असतो कमी भावामध्ये. मग ठेवायचं तुम्ही वाढून, खुशाल भाव वाढून ठेवले आणि त्याच्यासाठी काही नसेल लागलं तुम्हाला. आम्हाला जर काही लागत असलं तर आम्हाला आंदोलन करणं लागतं. हे कागदपत्र आणणं लागते, ते कागदपत्र आणणं लागते, नुसते कागदपत्र आणणं लागते आम्हाला. आणि तुम्हाला नुसतं साखरेचा भाव वाढसाठी तुम्ही रात्रीतून वाढून ठेवलं. तुम्हाला नाही पडली कागदपत्राची गरज. तुम्हाला सांगतो पा, तुम्ही एक तर चहा साखरेचा भाव कमी करा. एक तर मला चहा प्यायला हागायला येत नाही बरं का. चहाचा भाव कमी साखरेचा भाव कमी करा तुम्ही. माझ्या नादीच नका लागू तुम्ही. साखरेचा भाव कमी करा तुम्हाला सांगतो मी. हो, मग बहिणीच फोन आला तर राखी बांधायला येऊ राहिले म्हणून मी म्हणलं मी 100 रुपये देईन बाबा, फक्त 100 रुपये देईन म्हणलं. ती आली आणि तिने राखी बा कोणती दिली बा. आता तुम्ही काय म्हणावं आता? चराट म्हणाव का दोरी म्हणाव का सोल म्हणाव? आणि त्याला एक लाईट लावून दिला पडून. ते लाईट काऊन लावलं माहिती का? मी विचारलं तर ती रातच्या लाईट गीट नसली ना असं उजाड असं पाहायला, म्हणजे कोणी आलं बाहेर घरच्या बाहेर ते पाहायला दिलं, म्हणजे असं हातात बांधायची आणि असं पाहायचं असं आणि लांगड्यावणी काठी टेकल्यावणी. आता काय आता तुम्ही सांगा ना, हे सगळं तुमच्यामुळे झालं. तुम्ही साखरेचा भाव वाढून ठेवला ना. तुम्हाला सांगतो साखरेचा भाव कमी करा तुम्ही. हो, माझ्या नादी नका लागू बरं का, नाहीतर मी मग आम्ही तर बुच्चालला नाव सांग. एवढा साखरेचा भाव वाढून ठेवला तुम्ही. तुम्हाला सांगतो ती राखी बांधायला लागली बरं का. आणि मी तिला म्हणलं काय घेणार? चहा घेणार, कॉफी घेणार, दूध घेणार, काय घेणार? ती डायरेक्ट म्हणे मी वावरात हिस्सा घेणार. मला आलं मी डायरेक्ट काळी चहा पाहिजे बिना साखरची, बिना पत्तीची. मग काय आता तुम्ही एवढं साखरेचा भाव वाढून घेतला म्हणल्यावर हे पहा साहेब, मला तर वाटतं ना तुम्ही हे जे लाडकी बहिणी ना यायला पैसे देऊ राहिले महिन्याला, ते तुम्ही लाडक्या दाजीकडूनच वसूल करून घ्यायचं ठरलेलं काय कोण. म्हणजे आता साखरेचा भाव तुम्ही वाढला बरं का. मग आता आम्ही पैसे देणार ते साखर विकत घ्यायसाठी आणि ते पैसे तुम्हाला येणार ना त्या कंपन्याकडून आणि तेच पैसे तुम्ही लाडक्या बहिणीला देणार. म्हणजे आमचेच पैसे लाडक्या बहिणीला जोड राहिले ना, मग आम्हाला नाही देतात का ते पैसे? हो, असंच वाटतं भाऊ मला तर भाऊ डायरेक्ट. आता तुम्ही असंच करायचं अंदाज दिसतो 100%.
हे बघा, बहीण तुम्हाला राखी बांधत नाहीये, हे तुमच्या घरचं भांडण आहे. आणि मी पहिलंच सांगितलंय, साखरेचा भाव आमच्या हातात नाही. आ? घरचं भांडण आहे? अहो घरचं नाही, हे तुमचं बिन भांडण आहे. हे आपल्या सगळ्याचं सामायिक भांडण आहे. तुमची बिन लाडकी बहीण आहे ती. हा माहितीये का तुम्हाला? जरा 1500 रुपये देऊ राहिले म्हणलं तुमची लाडकी बहीण झाली ना ती. आता माय कोणतरी नसती वावरची हिस्सा मागितला. तुमची लाडकी बहीण आहे, लाडकी. तुमच्याकडून काय काय मागू शकते विचार केला का? ती तुमची लाडकी बहीण म्हणल्यावर तुमचं डायरेक्ट पद बिन मागू शकते एका दिवशी. हो नादच नका करू. लाडकी बहीण ती तुमची. ती गाडी बंगला घोडा काही बिन असं वावर सगळं पद बिन मागू शकते तुमचं. तुम्हाला कळत नाही का साखर भाव कमी करायचं? आणि खुशाल म्हणता तुमच्या घरचं भांडण आहे. घरचं नाही ते आपल्या सगळ्याच आहे, सगळ्याचं. हे बा तुम्ही जर ती राखी बांधायला तुम्ही जर म्हणले साखर नाही देणार मी, मग तुम्हाला बिन अशीच चराट देईन मग ती. हो पण त्याच्या जागी घुंगरू बांधून देईन लाईटच जागी. म्हणजे असं बाईलावणी. तुम्हाला सांगतो साखरचा भाव कमी करा. ती राखी बांधन नाही मला. ती म्हणती मी साखरच घेणार म्हणजे ओवळी मध्ये पैसे नको म्हणे मला. गेली पण माझ्याकडे कुठे पैसे कोण हे बा सारं उंदरच लेंड याच्यात. आणि ती डायरेक्ट म्हणती साखर पोते लाग. हा तुमची तर लाडकी बहीण ती तुमच्याकडून डायरेक्ट 4-5 पोते साखर मागू शकते. हो नाराज नाही करते तिचा. तुम्हाला सांगतो या पा तुम्ही भाव कमी करा. एक तर आता सणासुदी दिवस जवळ आलेले म्हणजे आलेलेच आता 2 दिवसातच. त्याच्यात गोड धोड करायला लागतं. लाडू पेढे बासुंदी सोनपापड्या पुन्हा चिवडा गुलाबजामुन मोतीचूरचे लड्डू पुन्हा पाहुणे रावळे आल्यावर त्याला चहा करायला लागती. आणि चहा काय त्याला काय काळी द्याव का नसतं काळा रंग टाकून बिना साखरची. कुशाल भाव वाढून ठेवले बिना विचारता. आता साखरचे भाव वाढून ठेवले म्हणलं पत्तीचे बिन भाव वाढणारच आता. मला विचारतात ना तो भाव वाढत काय मला समजत नाही तुम्हाला. तुम्हाला सांगतो तुम्ही एक तर साखरचा भाव कमी करा नाही तर मग नाद नाक लागू बरं का. हो नाद केला ना मग लय वाईट बरं का. नाद करणं लय बेकार आहे. हो म्या मोठे मोठे गार केलेले. तुम्ही साखरचा भाव कमी करा सांगतो तुम्हाला शेवटचं. नाही, हे शक्य नाही. साखरेचा भाव कमी नाही होऊ शकत. हा कस काय कमी नाही होऊ शकत? आणि वाढच टायमाला कस काय वाढला गप्पान दिशी रात्रीतूनच. तसं रात्रीतून कमी नाही होऊ शकत का गप्पान दिशी? खुशात शक्य नाही म्हणता. तुम्हाला सांगतो मी सकाळचीच गोष्ट आहे. साखर संपली सकाळी आणि चहा प्यायचा टाइम झाला. मग दुकानात गेलो 20 रुपये घेऊन. ते दुकानदार म्हणलं अय भाऊ 20 रुपये साखर दे बरं. त्यांना चमचा भरून दिली माझ्या हातावर टाकली. मी म्हणलं चक्की करायला दिली असन गोड आहे का तिखट आहे. मी खाऊन पाहिली आणि म्हणलं त्याला गोड आहे भाऊ दे 20 रुपयाची. आता तो म्हणे अरे भाऊ तीच 20 रुपयाची होती तर खाल्ली तेवढी. आणि तुम्ही खुशाल भाव वाढून ठेवले. आता पहा ना आता तुम्ही भाव वाढे म्हणून चमचाभर साखर दिली. पाहिलं ना एवढी साखर देत होती 20 रुपयाचीच. आणि आता फक्त चमचाभर एवढं राहिले साखर. आणि मी मला खायला दिली असन पण नंतर काय आलं मग 20 रुपये फुकटच गेले म्हणून. मग मला काय माहिती भाव वाढले म्हणून. मी आत्ता बातम्या पाहिल्या. तुम्हाला समजत नाही भाव कमी करायची. एक तर तुम्ही साखरचा भाव वाढून ठेवला आणि त्याच्यामुळे सगळं ओरायला बरं का. तुम्हाला सांगतो तुम्ही साखरचा भाव कमी करा. हा नाहीतर माझ्या नादी नका लागू बरं का. मग नाद करणं लय बेकार आहे. जसा रात्रीतून भाव वाढा ना तसं रात्रीतून कमी करा नाहीतर माझ्या नादाला नका लागू. हो मला एक तर चहा प्यायला घाली येत नाही आणि तुम्ही कुशल भाव वाढून ठेवले. हा समजत नाही कमी करायचं. तुम्हाला सांगतो कमी करा बरं का. हो नाहीतर मग मी डायरेक्ट काळाच्या पाजीन बरं तुम्हाला बिन. तुम्हाला पाजीन काळाच्या. पण मी काय करेन माहिती का माझ्या चहामध्ये साखरच्या ऐवजी डायरेक्ट ऊसच टाकून देईन. हिरी ऊस आहे माझ्या मोठा मग तानच नाही मला. हा मग मी काय करीन ते ऊसाची साखर काढीन आणि मग ती इकेन. मग भाव वाढून ठेवीन. मग मी तुमच्या भारताच्या आता मग उंदरच लेण्या जागी पैसे येईन ना. तुला पप्पा साहेबांनी फोन तुला जिरली का ना साहेबाजी. भाव कमी करणार आहे अजून नक्की भाव कमी करतो आता. बरं मंडळी जाऊ द्या. तुम्ही कमेंट करून सांगा तुमच्या इकडं साखरचा काय भाव आहे म्हणून. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि ती घंटी दाबून द्या बाजूचे खसकन दाबून द्या बुक लगे. आणि कमेंट करून सांगा बरं का. आणि लाईक करा जर सर नुसतं पाहता आणि वर लोटून देता असं नुसतं वर लोटता. लाईक करायचं आणि कमेंट करायचं की तुमच्या इकडं काय आहे काय भाव नाही काय भाव आहे. आणि तुम्ही चहा कोणती पिऊ राहिले साखरचा भाव वाढल्यामुळं ये तुम्ही कमेंट करून सांगा. हा ना तर पण तुम्हीच आता रात्रीतूनच भाव वाढून ठेवला ना सरकारनं समजत नाही त्याला. आणि राखी बिन पहा मला कोणती दिली डायरेक्ट लाईटाची. साखरचा भाव वाढणार साहेब. आणि तू साखरचा भाव कमी कर. तू कमी कर. थांब.